नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण टॉपिक घेऊन आलेलो आहे तो आहे मिक्सचर म्हणजेच मिश्रण. आणि या टॉपिकला आपण शॉर्ट ट्रिक्सने काय करणार आहोत, सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे जे काही प्रश्न आपण घेणार आहोत ते विदिन अ सेकंडमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, चला तर वळूया आपल्या मिक्सचर या प्रश्नांकडे. बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, 850 ग्रॅम मधाच्या द्रावणात 40% मध असते, तर 50% करण्यासाठी किती मध घालावे लागेल. बघा, इथं सगळं मध मध दिलेलं आहे, तर आपल्याला जे काही घालायचं आहे ते काय, दुसरी क्वांटिटी म्हणजे पाणी. तर आपल्याला पाणी बरोबर करावं लागेल. म्हणजे 850 ग्राम मध्ये 40% मध आहे, तर 60% काय असणार, पाणी असणार. 60% म्हणजे 60 भागेला 100 बरोबर. आता बघा, दुसऱ्या क्वांटिटीमध्ये काय दिलेलं आहे, 50% मध दिलेलं आहे, तर आपल्याला काय घालावं लागेल, जे घालावं लागेल ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे मी याला एक्स मानलेला आहे. 50% मध असेल तर 50% काय असणार आहे, पाणी असणार आहे. समजलं. अशा प्रकारे आल्या इक्वेशनला इक्वेट करायचं. म्हणजे आपण इथं काय केलं, पाणी ही क्वांटिटी काय केलेली आहे, बरोबर केलेली आहे. समजले का तुम्हाला. तर आता बघा, इथून काय करायचं, 100 100 कटले, इथून 1 0, इथून 1 0 कटलं. ठीक आहे, हे बघा, 17 5 85 आणि हा 1 0 जशाच्या तसा. मग इथे काय राहतो बघा, 170 गुणेला 6 बरोबर एक्स. तर एक्स बरोबर 17 छक किती येणार, 102 आणि 0 जशाच्या तसं. आता जी एक्स क्वांटिटी आली ती कशाची पाणी आहे, कशाची क्वांटिटी आहे, पाण्याची क्वांटिटी आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, किती मध घालावे लागेल, तर मध आपल्याला काढायचं आहे. तर आपली पाण्याची क्वांटिटी किती आहे, 1020. तर आधी किती टोटल मिक्सचर होता, 850. तर या 850 ला याच्यामधून वजा करा, तर किती राहते बघा, 7 आणि हे 1. तर 170 हे काय राहणार, ग्राम मध राहणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, याला सोडवायला खूप कमी वेळ लागतो, तुम्हाला सांगत आहे त्यामुळे मला उशीर होतोय सांगायला किंवा सोडवायला. नाहीतर मी याला विदिन अ सेकंड मध्ये काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. समजलं विद्यार्थी मित्रांनो. चला वळूया प्रश्न क्रमांक 2 कडे. आता प्रश्न क्रमांक 2 बघा, 38% साखर असलेल्या 90 मिली द्रावणात किती पाणी घालावे लागेल जेणेकरून परिणामी द्रावणातील साखरेचे प्रमाण 17.1% होईल. बघा, इथं काय घालावे लागेल, म्हणजे पाणी टाकावे लागेल आपल्याला. तर बघा, मी काय करतो विद्यार्थी मित्रांनो, 90% बरोबर आहे ना, द्रावण आहे, आणि 90%च्या 38% काय आहे, साखर आहे. बरोबर आहे. आणि दुसरी जे काढायचं आहे आपल्याला, ते साखरेचेच प्रमाण दिलेलं आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, काय काढायचं आहे, जेणेकरून परिणामी द्रावणातील साखरेचे प्रमाण म्हणजे किती पाणी घालावे लागेल हे काढायचं आहे. तर दुसऱ्या याच्यात आपल्याला साखरेचे प्रमाण दिलेलं आहे, तर आपल्याला एक्स गुणेला 17.1 हे काय दिलेलं आहे, साखरेचे प्रमाण. तर इथून जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होणार बघा, 2 0 2 0 कटले, इथे किती राहतो बघा, 19 दुने 38 आणि 19 9 बरोबर आहे ना, 171. हे पॉइंट आहे, त्याच्यामुळे एका डिजिटच्या म्हणजे 2 डिजिटच्या नंतर मी काय केलेलं आहे, इथे पॉइंट दिलेला आहे. ठीक आहे, एवढं समजलं. आता बघा, इथे किती राहतो, 90 गुणेला 2 आणि x गुणेला 0.9. हे किती होणार, 180 बरोबर. हे किती होणार, x गुणेला 0.9. आता हा पॉइंट जर कटला तर इकडे एक पॉइंट चढतो, म्हणजे x बरोबर किती होणार, 1800 भागेला 9. तर x बरोबर किती राहणार, 200. आता जी x क्वांटिटी आली विद्यार्थी मित्रांनो आपली, ती काय आहे, साखरेचं प्रमाण आहे. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, पाणी. तर आपण पाणी कसं काढू, तर आधी आपलं एवढं द्रावण होतं, म्हणजे 200 मधून आपल्याला 90 जर वजा केले तर पाणी किती मिळणार, 110 मिलीलिटर. हे काय आहे, पाणी. काय मिळालं विद्यार्थी मित्रांनो, पाणी. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे. समजत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे हा शॉर्ट ट्रिक्सनी आपल्याला सोडवायचं होतं. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न क्रमांक 3 बघा काय म्हणताय, जर 10 लिटर पाण्यात 20% स्पिरिट असलेले
50 लिटर द्रव मिसळले तर परिणामी मिश्रणात स्पिरिटचे प्रमाण किती असेल. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, स्पिरिट काढायचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 20% स्पिरिट दिलेलं आहे. किती लिटर, 50 लिटर द्रावणात. म्हणजे 50 लिटर द्रावणात आपल्याला काय काढायचं आहे, 20% स्पिरिट काढायचं आहे. म्हणजे किती होणार, हे जर कटले तर 1/5च राहतो. म्हणजे इथे काय होणार, 50/5 म्हणजे 10 लिटर काय होणार, स्पिरिट होणार. हे काय होणार, स्पिरिट होणार. आता बघा आपल्याला स्पिरिटचेच प्रमाण काढायचं आहे. पण याआधी बघा इथे 10 लिटर आपल्याला दिलेलं होतं आणि त्या 10 लिटर पाण्यात 20% स्पिरिट होतं आणि टोटल हे किती होतं मिश्रण, तेव्हा 50 होतं. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा टोटल 50 होतं आणि हे 10 किती झाले, 60 झाले. आणि आपल्याला काय काढायचे, स्पिरिट. तर आपलं स्पिरिट किती आहे, 10 लिटर आहे. बरोबर आहे ना. हे काय आहे, 10 लिटर स्पिरिट आहे. बरोबर आहे. आणि हे जे आहे टोटल, हे टोटल काय, मिश्रण आहे. हे काय, मिश्रण. म्हणजे आपलं बघा इथे काय होणार, 10 लिटर डिवायडेड बाय 60 गुणेला 100. तर किती होणार, हे 1 0 कटलं, 100/6 किती राहतं, 16.66% आपलं काय होणार आहे, स्पिरिट. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो, एवढा सोपा प्रश्न होता. आता वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा इथे पण खूप सुंदर प्रश्न दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. दुधाच्या नमुन्यात 5% पाणी असते. किती, 5% पाणी असते. 10 लिटर दुधाच्या नमुन्यात किती प्रमाणात शुद्ध दूध मिसळावे जेणेकरून 2% पर्यंत कमी होईल. बघा खूप सुंदर प्रश्न आहे. 10 लिटर दुधाच्या नमुन्यात किती प्रमाणात शुद्ध दूध, म्हणजे आपल्याला मिसळवायचे काय, दूध. म्हणजे आपल्याला दिलेलं आहे 10 लिटरच्या शुद्ध दुधामध्ये किती दूध मिसळावं लागेल हे काढायचं आहे. म्हणजे बघा 10 लिटर आहे, त्याच्यामध्ये 5% पाणी आहे. एवढं समजलं तुम्हाला. मग 5% पाणी राहिल्यानंतर दुसऱ्या याच्यात बघा आपल्याला काय काढायचं आहे, दूध काढायचं आहे. म्हणजे दुधाची क्वांटिटी बघा किती टक्के, जेणेकरून 2% पर्यंत कमी होईल. म्हणजे किती, 2/100. समजलं. हे काय झालं, हे पाणी. आणि जे आपल्याला कमी करायचं आहे ते काय घेतलं आपण, दुसऱ्या क्वांटिटीमध्ये घेतलं आहे. म्हणजे इथून 100 उडाले. मग इथे काय राहतं, 50. आणि हे काय राहतं, x गुणेला 2. म्हणजे x ची क्वांटिटी किती आली बघा, 50/2 म्हणजे 25. आता जे x आले ते काय आले, आपली दुसरी क्वांटिटी आहे. आपल्याला काय काढायचं आहे, दूध काढायचं आहे. काय काढायचं आहे, दूध. पण ऑलरेडी इथे बघा 10 लिटर दुधाच्या नमुन्यात किती प्रमाणात शुद्ध दूध मिसळावे. म्हणजे आपल्याला शुद्ध दूध काढायचे आहे. शुद्ध दूध काय होणार विद्यार्थी मित्रांनो, मग शुद्ध दूध काय होणार, हे टोटल जे आलं 25 आणि 25 मधून आपल्याला ऑलरेडी एक 10 लिटर दूधची क्वांटिटी दिलेली होती. म्हणजे किती राहणार, 15. हे काय होणार, लिटर हे शुद्ध दूध होणार. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. समजत आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. वळूया प्रश्न क्रमांक 5 कडे. बघा प्रश्न क्रमांक 5 काय आहे, आता इथून थोडे आपली लेवल काय होत आहे, वाढत आहे. म्हणजे मिक्सचर या चॅप्टरची थोडी आपण लेवल काय करत आहे, इन्क्रीज करत आहे. बघा इथे काय दिलेलं आहे, एका मिश्रणात अल्कोहोल आणि पाणी, हे लक्षात ठेवा, अल्कोहोल आणि पाणी च्या प्रमाणात असते. कुठल्या, 12:5 प्रमाणात असते. 14 लिटर पाणी टाकल्यावर अल्कोहोलचे पाण्याशी असलेले गुणोत्तर 4:3 होते. मिश्रणात अल्कोहोलचे प्रमाण किती. बघा सुरुवातीला काय दिलेलं आहे, अल्कोहोल आणि पाणी. काय, अल्कोहोलला मी काय करतो, Al करतो आणि पाण्याला वॉटर करतो. ठीक आहे. बघा अल्कोहोल किती दिलेलं आहे, 12 दिलेलं आहे आणि पाणी किती दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे. त्यानंतर बघा 14 लिटर पाणी काय करत आहोत आपण, पाणी ऍड करत आहोत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, पाण्याची क्वांटिटी सारखी ठेवावं लागेल. मग बघा त्याच्यानंतर दुसरा रेशो बघा, अल्कोहोलचे पाण्याशी किती आहे, 4:3. एवढं समजलं तुम्हाला. आता आपल्याला पाणी काय करावं लागेल, पाणी टाकल्यावर म्हणजे पाणी सारखं असेल. बरोबर आहे ना. पाणी जर सारखं असेल तर आपल्याला अल्कोहोलची क्वांटिटी काय करावं आहे, सारखं. म्हणजे आपण पाणी ऍड करत आहोत ना, तर आपल्याला अल्कोहोलची क्वांटिटी सारखी करावं लागेल. मग इथे बघा याला 12 आहे, तर याला 12 आणण्यासाठी काय करावं लागेल, 3 गुणावं लागेल. तरच तिथे 12 होणार ना. मग इथे 3 गुणले तर इथे पण 3 गुणावं लागेल.
म्हणजे हे दोन्ही क्वांटिटी सारखे करावं लागेल. मग बघा हे 12 आणि 12 सारखी झाली आपली कुणाची अल्कोहोलची क्वांटिटी. आणि आपण आता ही जी झाली दुसरी वॉटरची क्वांटिटी ती किती झाली 9 झाली. म्हणजे किती टक्के आपण किती पाणी ऍड केलंय 4 पाणी ऍड केलेलं आहे. किती पाणी ऍड केलेलं आहे 4. तर आपल्याला प्रश्नामध्ये किती पाणी ऍड केलेलं म्हणत आहे 14 लिटर. म्हणजे 4 बरोबर 14 लिटर आहे. तर आपल्याला अल्कोहोलचे प्रमाण काढायचे आहे. तर अल्कोहोलचे प्रमाण किती आहे विद्यार्थी मित्रांनो 12 आहे. किती आहे 12. म्हणजे 12 अल्कोहोलचे प्रमाण आहे आणि 14 हे काय आहे लिटर आहे. तर आपल्याला 1 लिटर बरोबर किती दिलेलं आहे 14. तर या सॉरी 4 लिटर बरोबर किती आले 14. तर याला जर आपण 3 ने गुणाकार केलं तर याला पण 3 ने गुणाकार लागेल, तेव्हाच तर हे अल्कोहोलची क्वांटिटी सारखी होणार. म्हणजे 12 बरोबर किती होणार 14 तेरे 42 लिटर आपल्याला अल्कोहोल काय करावं लागेल मिश्रण करावं लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. समजत आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा प्रश्न क्रमांक 6 काय आहे. दूध आणि पाण्याचे 32 लिटर मिश्रण आहे. किती दूध आणि पाण्याचे 32 लिटर मिश्रण आहे. या मिश्रणात दूध आणि पाण्याचे प्रमाण 5:3 आहे. या मिश्रणात किती लिटर बघा आता काय किती लिटर पाणी घालावे जेणेकरून परिणामी मिश्रणात 50% पाणी असेल. बरोबर आहे. बघा या आधी जो आपण प्रश्न सोडवला इथे काय केलं होतं आपण इथे पाणी लिटर टाकलं होतं. म्हणजे पाणी 14 लिटर टाकलं होतं. तर आपण काय केलं अल्कोहोलची क्वांटिटी सारखी केली होती. बरोबर आहे. आता इथे बघा इथे पण आपण काय करत आहोत पाणी टाकत आहे. बरोबर आहे ना. काय करत आहे या मिश्रणात किती लिटर पाणी घालावे लागेल. म्हणजे हा प्रश्न बघा थोडा वेगळा आहे. हा प्रश्न काय होता हा या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अल्कोहोलचे प्रमाण काढायचे होते. तर इथे पाणी टाकलं होतं म्हणून आपण पाण्याची क्वांटिटी काय केली ऍड केली. ठीक आहे. पण हा थोडा बघा थोडा रिव्हर्स केलेला आहे. या प्रश्नाला कसं केलेलं आहे बघा. प्रश्न क्रमांक 6 खूप सुंदर प्रश्न आहे. तर इथे बघा दूध आहे आणि पाणी आहे. याचं प्रमाण बघा किती दिलेलं आहे 5:3 दिलेलं आहे. आता 50% पाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला पहिला प्रश्न सांगितलं 50% पाणी आहे. तर 50% काय असणार दुसरं दूध असणार ना रे. कारण तेव्हाच मिश्रण होणार ना. कितीचं मिश्रण आहे 32चं मिश्रण आहे. म्हणजे आपली क्वांटिटी दूध आणि पाण्याची किती होणार एक एक होणार 50% आहे. तर बरोबर आहे. आता आपल्याला काय ऍड करावं लागेल काय ऍड करावं लागेल आपल्याला दूध ऍड करावं लागेल. म्हणजे आपल्याला पाण्याची क्वांटिटी सारखी ठेवावं लागेल. बरोबर आहे ना. बरोबर आहे. म्हणजे पाणी जर आपल्याला काढायचं आहे तर आपल्याला इथे काय दुधाचं मग क्वांटिटी सारखी करा. मग इथे 5 आहे तर इथे पण 5 आणण्यासाठी आपल्याला गुणाकार करावा लागेल. मग इथे पण 5 ने गुणाकार करा. मग काय होणार हे बघा इथे किती झाले आता हे 5 झाले. किती झाले 3 वरून 5 झाले. तर 3 वरून 5 झाले विद्यार्थी मित्रांनो. तर मला सांगा इथे क्वांटिटी किती वाढलेली आहे पाण्याची 2 वाढलेली आहे. बरोबर आहे ना. पाण्याची क्वांटिटी किती वाढलेली आहे 2. आता आपला मिश्रण किती झालेलं आहे 8. 5 आणि 3 किती झालेलं आहे 8. 5 आणि 3 टोटल मिश्रण झालेलं आहे 8. तर आपल्याला टोटल मिश्रण इथे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे 8 बरोबर किती 32 आणि 1 बरोबर किती होणार 4. मग आपल्याला पाणी काढायचं आहे. तर पाणी किती जास्त झालंय 2 रेशो पाणी जास्त झालंय आणि 1 रेशो बरोबर किती 4. मग 2 रेशो बरोबर किती होणार 2 रेशो गुणिला 4. तर किती होणार 8 ही आपली काय असणार पाण्याची क्वांटिटी असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. समजलं. तर अशा प्रकारे हा लॉजिकल प्रश्न होता. हा प्रश्न आणि आत्ताचा जो प्रश्न घेतला आहे विद्यार्थी मित्रांनो हा थोडा डिफरंट प्रश्न आहे. समजत आहे तुम्हाला. चला वळूया प्रश्न क्रमांक. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो या माझ्या यूट्यूब चॅनलवर पोलीस भरती PYQ सिरीज चालू आहे आणि तलाठी भरती सुद्धा मी काही तलाठी भरतीचे पेपर याआधी डिस्कस केलेले आहे. तर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल माझ्या यूट्यूब चॅनलवर तर हा माझं यूट्यूब चॅनल आहे विद्यार्थी मित्रांनो. जर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे. समजत आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 7 कडे. हा पण बघा खूप सुंदर प्रश्न आहे. आता हा जो प्रश्न आहे या आधीचा प्रश्न आपण जो सॉल्व्ह केलेला आहे सेम प्रश्न आहे. बघा याला कसं सॉल्व्ह करतोय आता
या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, आपल्याला दूध आणि पाण्याचे मिश्रण दिलेलं आहे. बघा किती दिलेलं आहे, 21 लिटर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये दूध किती आहे, दूध आहे 4 आणि पाणी किती आहे 3. 4 पाणी आहे, दूध आहे आणि 3 काय आहे, पाणी आहे. ठीक आहे. आता बघा इथे पण 50% पाणी आहे. 50% पाणी असेल तर राहिलेलं किती, 50% काय असेल, दूध असेल. म्हणजे दोघांची क्वांटिटी काय झाली, 1:1 झाली ना. म्हणजे बघा इथं 1:1 झाली. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय काढावं लागेल आहे, किती प्रमाणात पाणी, म्हणजे आपल्याला पाणी काढायचं आहे. मग दुधाची क्वांटिटी काय करावं लागेल, सारखी करावं लागेल. मग इथे 4 आहे तर इथे काय 4 आणण्यासाठी 4 ने गुणाकार करा. इथे जसं 4 ने गुणाकार कराल इथे पण 4 ने गुणाकार करा. आता बघा पाण्याची क्वांटिटी किती वाढलेली आहे, 3 वरून 4 म्हणजे 1 वाढलेली आहे. बरोबर आहे ना, 3 वरून किती 4. पण आपल्याला या मिश्रणात किती झालेलं आहे, दूध आणि पाण्याचे मिश्रण 7 आहे. तर इथे किती दिलेलं आहे, 21. म्हणजे 7 बरोबर 21 केला तर 1 बरोबर किती होणार, 3. आता जो पाण्याचं क्वांटिटी वाढलेली आहे 3 वरून 4 तर किती वाढलेले आहे, 1. तर 1 गुणेला किती, 1 रेशो बरोबर 3 आलंय. तर 1 गुणेला 3 म्हणजे 3 लिटर आपल्याला पाणी ऍड करावं लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. समजत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता. आता वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. बघा हा थोडा प्रश्न म्हणजे काय लेवल वाढत आहे. आता बघा हा प्रश्न बघा थोडा डिफरंट आहे. काय म्हणत आहे, 330 लिटर मिश्रणात 1:2 या प्रमाणात आम्ल आणि पाणी असते. जर हे गुणोत्तर 8:5 करायचे असेल तर मिश्रणात किती आम्ल घालावे. बघा म्हणजे आपल्याला आम्ल काढायचं आहे. तर बघा सुरुवातीला काय दिलेलं आहे, आम्ल आणि कशाचं मिश्रण दिलेलं आहे, पाणी. किती आहे रे विद्यार्थी मित्रांनो, 1:2 आहे. बरोबर आहे. आता 1:2 आहे. त्यानंतर पुन्हा बघा जर हे मिश्रण 8:5 करायचे असल्यास दुसरं मिश्रण काय, म्हणजे हेच मिश्रण 8:5 करायचं आहे तर मिश्रणात किती आम्ल घालावं लागेल. म्हणजे आम्ल घालावे लागेल म्हणजे आपल्याला काय ही क्वांटिटी ऍड करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पाणी सारखं करावं लागेल. मग इथे 5 आहे तर याला 2 ने गुणाकार करा आणि इथे 2 आहे तर इथे 5 ने गुणाकार करा. आता बघा हे 10 झाले आणि हे 10 झाले. म्हणजे आपलं पाणी सारखं झालं. मग आपल्याला काय काढायचं आहे, आम्ल काढायचं आहे. जर मित्रांनो इथे 2 ने गुणाकार केला तर इथे पण 2 ने गुणाकार करावा लागेल. इथे 5 ने गुणाकार केला तर 5 ने इथे पण. मग ही किती झाली 5 आणि ही किती झाले 16. आता आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आम्ल काढायचं आहे. पण तत्पूर्वी इकडे लक्ष द्या, आपल्याला पाणी बरोबर केलं आहे. पण हे बघा आपण काय केलं, पाणी बरोबर केलेलं आहे. आता बघा आपली टोटल क्वांटिटी किती आलेली आहे, हे बघा 5 आणि 10, 5 अधिक 10 हे टोटल मिश्रण झालं आपलं. हे किती झालं 15. तर 15 मिश्रणाबरोबर आपल्याला बघा 330 हे टोटल काय दिलेलं आहे, मिश्रण दिलेलं आहे. म्हणजे 15 बरोबर 330 होणार. म्हणजे 1 बरोबर किती होणार विद्यार्थी मित्रांनो, जर याचा तुम्ही गुणाकार याला भागाकार केला 15 330 भागीला 15 केलं तर किती राहणार इथे 2 15 दुने 30 15 दुने 30 म्हणजे 1 बरोबर किती होणार 22. एवढं समजलं. जर आता तुम्हाला काय करायचं आहे, मिश्रणात किती आम्ल आहे, आधी आम्ल काय होतं 5 होतं आणि नंतर किती झालं 16. म्हणजे कितीनं वाढलाय आम्ल, 11 रेशोनी वाढलेला आहे आम्ल. म्हणजे 11 गुणेला 1 रेशो बरोबर किती आहे 22. तर 11 गुणेला 22 म्हणजे किती होणार रे 11 दुने 22 आणि 11 दुने 22 आणि हे 4 म्हणजे 242 लिटर आपल्याला काय करावं लागेल, आम्ल घालावे लागेल म्हणजे टाकावे लागेल. पर्याय क्रमांक बी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे, करेक्ट उत्तर असणार आहे. समजत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे हा प्रश्न होता. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. आता बघा हा थोडा डिफरंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याला कसं सॉल्व्ह करायचं, मी सगळ्याच लेवलचे प्रश्न घेऊन आलेलो आहे. बघा सुरुवातीला लेवल थोडी कमी होती, त्यानंतर बघा हळूहळू लेवल आपली वाढत गेली. आता बघा हे 7वा 8वा आणि 9वा प्रश्न बघा. 8वा थोडा डिफरंट आहे. आता 9वा प्रश्न बघा काय आहे, तर 3:2 च्या प्रमाणात दूध आणि पाणी असलेले 2 लिटर द्रव, 2:3 च्या प्रमाणात दूध आणि पाणी असलेले 3 लिटर दुसऱ्या द्रवात मिसळले तर नवीन मिश्रणातील दूध आणि पाण्याचे प्रमाण शोधा. बघा इथे 2 मिश्रण दिलेलं आहे. पहिलं मिश्रण बघा, पहिलं जो मिश्रण दिलेलं आहे आपल्याला दूध आणि पाण्याचं किती दिलेलं आहे, दूध
आणि पाण्याचं मिश्रण दिलेलं आहे 3:2. हे क्वांटिटी बरोबर घ्यायची. आधी काय विचारलंय दूध, तर दूध घ्यायचं 3, पाणी नंतर आहे पाणी 2, बरोबर आहे. आता दुसरा जो आपल्याला मिश्रण दिलेलं आहे, दुसरा बघा, दुसऱ्या मिश्रणात 2:3 पाणी आहे, म्हणजे दूध आधी आहे आणि नंतर पाणी आहे. बघा किती दिलेलं आहे, 2:3. ठीक आहे, हे रेशो बघा 2 3 5 झालाय, इथे पण 5 झालाय, म्हणजे रेशो सारखे आहे दोघांचे. आता विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या याच्यामध्ये पहिला जो आपला मिश्रण होता त्याच्यामध्ये 2 लिटर द्रव गेलं, म्हणजे 5 इथे 2 लिटर द्रव काय केलं, ऍड केले. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये 3 लिटर द्रव ऍड केले, इथे 3. आता क्वांटिटी किती झाली, 5 दुने 10 झाली, बरोबर आहे. हे आपलं सारखंच होतं 5 5. आता बघा नवीन जो रेशो आपला दूध आणि पाण्याचा निघणार आहे तो कसा निघणार आहे, बघा तुम्हाला सांगतोय. हे जे 2 आहे ना, ह्या 2 नी काय करायचं, 3 ला गुणाकार करायचं, म्हणजे 3 दुने किती झाला, 6 झाला. आणि इथे किती होणार, 2 गुणेला 2 किती होणार, 4. यानंतर इथे बघा मिश्रण 2 मध्ये दूध आणि पाण्याचं काय होणार, रेशो किती होणार बघा, इथे किती आहे, 3. 3 गुणेला 2 किती होणार, 6. आणि इथे 3 गुणेला 3 किती होणार, 9. आता जो आपल्याला काढायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, दूध आणि मिश्रणाचं प्रमाण काढायचं आहे. मग बघा दूध आणि मिश्रणाचं प्रमाण काय, दूध आणि पाण्याचं प्रमाण काय होणार. दूध इथे किती आहे, 6 आहे, आणि इथे किती आहे, 6, म्हणजे टोटल दूध किती झालं, 12. आणि त्याच्यानंतर इथे पाणी 4 आहे, इथे पाणी आहे 9. 4 आणि 9 13, म्हणजे आपलं प्रमाण किती आहे, 12:13, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारचा हा खूप सुंदर प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विचारलेला होता. बघा किती सुंदर प्रश्न आहे. आपण अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या कुठल्याही भरतीमध्ये येऊ शकतात. पोलीस भरती असो, कुठल्याही सरळ सेवा असो, तलाठी भरती असो, त्या सरळ सेवेमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10, 80 लिटर, खूप सुंदर प्रश्न आहे हा पण. 80 लिटर मिश्रणात दूध आणि पाण्याचे प्रमाण 3:1 असते. जर हे प्रमाण 2:3 करायचे असेल तर मिश्रणात आणखी किती पाणी घालावे लागेल ते आपल्याला शोधायचे आहे. टोटल मिश्रण किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 80 लिटर आहे. किती आहे, 80 लिटर. त्यामध्ये दूध आणि पाणी बघा, दूध आणि पाणी किती आहे, दुधाचे प्रमाण आहे 3 आणि पाण्याचे प्रमाण आहे 1. ठीक आहे, जर हे प्रमाण 2:3 करायचे असेल, म्हणजे आपल्याला प्रमाण 2:3 करायचे आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, 2:3 करायचे असेल तर मिश्रणात आणखी किती पाणी घालावं, म्हणजे पाणी आपल्याला इथं ऍड करायचं आहे. म्हणजे दूध आपल्याला सारखं करावं लागेल, दुधाची क्वांटिटी सारखी करावं लागेल. म्हणजे इथे 3 आहे तर इथे किती आहे, 2 आहे, म्हणजे याला 6 करावं लागेल, तर याला 2 नी गुणावं लागेल, याला 6 करायसाठी याला 3 नी गुणावं लागेल. समजत आहे. म्हणजे पाणी आपल्याला काढायचं आहे, म्हणून आपल्याला दूधची क्वांटिटी सारखी करायची आहे. आता जसं इथे 2 नी गुणाकार केला, इथे पण 2 नी गुणाकार करा, इथे 3 नी केलं, इथे पण 3 नी करा. समजत आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा हा रेशो किती झाला, 6, हा रेशो किती झाला, 6, म्हणजे दूध सारखं झालं. आता आपल्याला पाणी काढायचं आहे, हे किती झालं, 2, आणि हे झालं 9. किती पाणी आपल्याला ऍड करावं लागेल, 2 वरून 9 झालं, म्हणजे 7 पाणी ऍड करावं लागेल. पण विद्यार्थी मित्रांनो इथे बघा आपल्याला टोटल आपल्याला आधी काय करावं लागेल, मिश्रण घ्यावं लागेल. इथे बघा 6 हे आणि 2, म्हणजे दूध 6 झाले आणि पाणी 2, म्हणजे टोटल मिश्रण 8 झालं आहे. म्हणजे 8चा रेशो आपल्याला 80 बरोबर दिलेला आहे. 1 बरोबर किती होणार, 10 होणार. मग आपल्याला पाणी किती घालावं लागेल, तर पाणी बघा 2 वरून 9 झाले, 7 पाणी घालावं लागेल, म्हणजे 7 गुणेला किती, 10 करा, म्हणजे 1 रेशोची व्हॅल्यू किती आहे, 10. तर आपल्याला किती, 70 लिटर पाणी ऍड करावं लागेल. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, वळूया नंतरच्या प्रश्नाकडे. बघा खूप सुंदर प्रश्न आहे. 11वा प्रश्न, शरबताचे 2 मिश्रण, पहिले पाणी, बघा इथे काय दिलेलं, पहिलं पाणी आणि शरबत 4:3 याच्या प्रमाणात आणि दुसरे 3:2 चे प्रमाणात नंतर 1:2 च्या प्रमाणात मिसळले जातात. तयार मिश्रणात पाणी आणि शरबताचे गुणोत्तर किती आहे. बघा तुम्हाला थोडं या प्रश्नामध्ये कन्फ्यूज झाला असेल की एवढा रेशो दिलेला आहे तर याला सॉल्व्ह कसं करायचं. खूप सोपं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं जो मिश्रण आहे आपल्याला,
पहिल्या मिश्रणात पहिलं काय दिलेलं आहे, पाणी दिलेलं आहे आणि नंतर शरबत दिलेलं आहे. तर काय करा, पाणी आधी दिलेलं आहे आणि नंतर काय दिलेलं आहे, शरबत. बरोबर आहे. तर पाणी किती आहे, 4 आहे आणि शरबत किती आहे, 3. ठीक आहे. मग दुसरं मिश्रण बघा. दुसऱ्या मिश्रणात काय, पाणी आधी लिहा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शरबत किती आहे, 3 ला 2. ठीक आहे. आता बघा इथे क्वांटिटी बघा किती झाली, 7. इथे किती झाली आहे, 5. ही क्वांटिटी सारखी आहे का, नाही. पण नंतर त्याला काय म्हणलं, 1-2च्या प्रमाणात मिसळले जातात. कोणते, हा पहिला मिश्रण आणि दुसरं मिश्रण पण 1:2च्या प्रमाणात मिसळले जातात. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आधी याला सारखं करायचं आहे. मग याला सारखं करायच्यासाठी काय करावं लागेल, याला 5ने गुणा. मग इथे 7 गुणेला 5 झाला, मग याला 7ने गुणा. तेव्हा हे कोटं रेशो आपले सारखे झाले. आता आता आपल्याला काय दिलेलं आहे, 1:2च्या प्रमाणात मिश्रण दिलेलं आहे. म्हणजे याला 1ने करा, हे बघा ना, याला 1ने करा आणि इथे 2ने गुणाकार करा. समजत आहे. म्हणजे आपला जो रेशो झाला हा नवीन रेशो होणार. म्हणजे 7 गुणेला 2 आणि 5 गुणेला 1. जेव्हा हा 5 गुणेला 1 म्हणजे किती होणार, 5 होणार आणि 7 गुणेला 2 किती होणार, 14. बरोबर आहे. तर आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आता पाणी आणि शरबतचं इथं रेशो किती होते बघा. इथं पाण्याचा रेशो किती होणार, 5 गुणेला 4 म्हणजे किती होणार, 20 होणार आणि 5 गुणेला 3 किती होणार, 15. इथे बघा किती होणार, 14 गुणेला 3 14 तेरी 42 आणि 14 गुणेला 2 किती होणार, 14 दुने 28. हे नवीन रेशो आपल्याला झालेले आहे. हे बघा. मग आता आपल्याला जो काढायचा आहे ते काय काढायचं आहे, पाणी आणि शरबतचे. तर बघा इथं पाण्याचा रेशो किती आहे, 20. इथे किती आहे, 42. बरोबर आहे. 20 आणि 42 किती होतात, 62 होतात. बरोबर आहे. आणि त्यानंतर बघा इथे शरबत किती आहे, 15 आणि इथे किती आहे, 28. 15 आणि 28 किती होतं रे, किती होतं, 43. म्हणजे आपलं पाणी आणि शरबत याचा रेशो आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 62:43. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. समजत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे हा प्रश्न येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला दिसून येणार. याला IMP करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 12 कडे. बघा जेवढे मला वाटले की हे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत तेवढे प्रश्न मी या मिक्सचर या टॉपिक मध्ये घेतलेले आहे. बघा ए आणि बी या दोन मिश्र धातूंची रचना खालीलप्रमाणे आहे. मिश्र धातू ए मध्ये तांबे आणि कथील. बघा याला मी जसं जसं म्हणत आहे तसं तसं मी लिहित. मिश्रण ए मध्ये काय दिलेलं आहे, तांबे आणि कथील. तांबे आणि कथील याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, तांब्याला कॉपर म्हणतात आणि कथीलला काय म्हणतात, टीन म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हा मिश्रण ए झाला. मिश्रण बी मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय दिलेलं आहे, याचा रेशो लिहून घ्या, 1:2 आहे. 1:2 आहे. त्याच्यानंतर मिश्रण बी बघा तांबे आणि कथील, त्याच्यामध्ये तांबे आणि कथील किती दिलेला आहे, 1:3 दिलेला आहे. म्हणजे 1:3 च्या प्रमाणात असतात. जर ए आणि बी हे मिश्र धातू समान प्रमाणात मिसळून मिश्र धातू सी तयार केले तर मिश्र धातू सी मध्ये तांबे आणि कथीलचे गुणोत्तर किती. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सी मिश्रण काढायचं आहे. ठीक आहे. बघा हा जसा आपण फाइंड आउट केला तशाच टाईपचा हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा इथे टोटल किती झालं, 3 झालं. इथे किती झालं, 4 झालं. म्हणजे हा रेशो सारखा आहे का, नाही. मग याला सारखं करा. इथे 4 ने गुणाकार करा, इथे 3 ने गुणाकार करा. आता काय झाला, हा सारखा झाला. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो इथे काय करा, तांबे आणि कथीलचा नवीन रेशो करा. म्हणजे 4 नी या 1ला गुणा किती होणार, 4:1 हा नवीन रेशो होणार. आणि इथे काय होणार, 4:2 8. हा एक रेशो झाला तांबे आणि कथील मिश्रण ए मधला. सिमिलरली मिश्रण बी मधला याने काय करायचं, 3 ने गुणाकार करा. 3 गुणेला 1 3 होणार आणि 3×3 9 म्हणजे काय होणार, इथे 3ला 9 हा दुसरा बीचा नवीन रेशो तयार होणार. आता मला सांगा इथे तांबे किती आहे, 4 आणि इथे किती आहे, 9. 4 आणि 3 किती झाले, 4 आणि 3 किती झाले, 7 झाले. म्हणजे आपल्याला काय काढायचं, नवीन सी रेशो काढायचा ना तांबे आणि कथीलचं. म्हणजे तांबेचं रेशो किती आला, 4 आणि 3 7 झालेला आहे.
कथीलचं किती होणार 8 आणि 9 किती होणार 17. म्हणजे आपल्याला नवीन रेशो मिळाला आहे विद्यार्थी मित्रांनो 7 ला 17. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा सुंदर प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. याला अशा प्रकारे टॅकल करायचं होतं. ठीक आहे. वळू या नंतरच्या. मला तर वाटते आपण 12 प्रश्न घेतलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे 12ही प्रश्न खूप सुंदर पद्धतीने आपण काय केले सॉल्व्ह केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे याला काय करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत काय करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला काय करा सबस्क्राईब करा. हे माझ्या चॅनलचं नाव जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी हे आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच थांबूया, भेटूया नंतरच्या पुन्हा दुसऱ्या टॉपिकमध्ये. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला काय केल्याबद्दल बघितल्याबद्दल आणि लाईक करायला विसरू नका. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो थांबूया इथेच.